फक्त 5 मिनिटं घड्याळ लावले मी. शेवटच्या लढतीचे पैलवान आणि विजय ठोंबरे पैलवान आखाड्यावरती लढतोय. पैलवान थोडस बसून घ्या, खूप वेळ झाला आखाड्यावरती लढती चालू आहे. काय चाललं खेळतो म्हणजे खऱ्या अर्थानं गावकऱ्याने मन भरून कौतुक करावं अशा कुस्त्या या ठिकाणी आतापर्यंत संपन्न केलेल्या. प्रत्येक पैलवानावरती खऱ्या अर्थानं पुत्रवत प्रेम करणारे हे माणसं या ठिकाणी दिसत आहे. पुकारलेल्या कुस्त्या पंचांच्या सर्वानुमते मताने लावण्यात येणार आहेत. तरी सर्व पैलवानांनी कपडे काढून आखाड्यावरती या असं या ठिकाणी यात्रा कमिटी जाहीर करता. सर्वांनी आपण आखाड्यावरती या. पैलवान आखाड्यावरती या. ज्या ज्या पैलवानाची नावं पुकारली आहेत हा पैलवान आपण वॉर्मअप करून आखाड्यावरती या असं यात्रा कमिटी सांगते. मी फक्त बोलतोय. या कुस्ती मैदानासाठी खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व वस्तादांचे, कुस्ती शौकीनाचे, खरोखरच जामखेडवरून या ठिकाणी आलेले सन्माननीय गोविंद आबा अवसारे यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक सुद्धा आहे. दोघं बी तस करलायत. एवढ्या मोठ्या सांगा अंतर कापत असताना या कुस्तीवरती प्रेम करणारे हे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. विजय पैलवान कुस्ती करा. भैरवनाथ आपण आखाड्यावरती असं कार्तिक हंकारने पैलवान आपण आखाड्यावरती एक सगळी कुस्ती आखाड्यावरती होत्या. खऱ्या अर्थाने मैदानाचा सार, या मैदानाचा आकार आणि उकार, महाराष्ट्राची मर्दुमकी या दोन महाराष्ट्र चॅम्पियन पैलवानाच्या माध्यमातून आखाड्यावरती दिसतंय.
भरवण्यात आपण आखाड्यावरती या तर कांती खासकारने पैलवान कुस्तीचा परवाना बार हरमान व्यायामशाळेचा मल्ला पैलवान शिवरुद्र भैया पाटलांचा पट्टा आखाड्यावरती येतोय तर जामखेड येथील डबल महान चॅम्पियन बापू झरे यांचा पट्टा आखाड्यावरती येतोय. एका पैलवानाने लातूर जिल्ह्याला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली तर दुसऱ्या पैलवानाला या लातूर जिल्ह्याला सुवर्ण पदकाची कमाई करून देणारे दोन्ही पैलवान आखाड्यावरती येतात. खऱ्या अर्थानं सुवर्ण मानलं. या कुस्ती मैदानासाठी आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर